नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग, त्यातील पुढचा म्हणजे 14वा श्लोक आज आपण पाहूया. आधी भगवंत काय म्हणतात ते पाहू, मग त्याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. आता हा श्लोक मी हळूहळू म्हणतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही सगळे म्हणा. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. आता इथे लक्षात घ्यायचे शब्द आणि संधी, अनुस्वार, अवग्रह कसं आहे. सततं योगी, सततम योगी नाही म्हणायचं, सततं योगी पण म्हणायचं. य मधला जो य आहे तो म्हणायचा आहे सततं योगी. बाकी तर काही फारसं कठीण नाही आहे त्याच्यामध्ये संधी विग्रह. आता अर्थ पाहूया. पुन्हा म्हणताय स मे प्रिय हा, असा भक्त मला, मद्भक्त हा म्हणजे माझा भक्त मला प्रिय. कसा? तो नेहमी संतुष्ट पाहिजे आहे, सदा समाधानी असलेला. सततम सदा. योगी, योगी म्हणजे काय की योगी. नंतर यतात्मा म्हणजे मन व इंद्रिय यांच्यासह शरीराला ताब्यात ठेवणारा. दृढनिश्चय हा माझ्या ठिकाणी दृढनिश्चय असणारा, माझ्या ठिकाणी श्रद्धा असणारा. मय्यर्पित मनोबुद्धिर, मन आणि बुद्धी ज्याने मलाच अर्पण केलेली आहे असा भक्त मला अतिशय प्रिय आहे. आता आपण सोप्या शब्दात त्याचा अर्थ पाहूया. आपण संतुष्ट हा म्हणजे सतत समाधानी असणं, सतत प्रसन्न असणं. मुलांनो, तुम्ही असता का सदा प्रसन्न? रोज काही ना काहीतरी कुरबुर चालू असते. आज मला हीच भाजी दिली आहे, आज माझ्या आवडीचं काही घरात स्वयंपाक केलाच नाही आहे, मला हेच कपडे नकोत, मला हीच पेन्सिल नको, अशी सतत आपली तक्रार चालू असते. आपण असतो का समाधानी, संतुष्ट? नाही. तर सतत समाधानी असणारा एखादा मुलगा असेल तर तो भगवंताला अतिशय आवडतो. सततम म्हणजे सतत. योगी म्हणजे योग्यांची जी लक्षणं आहेत तो योगी. यतात्मा दृढनिश्चया म्हणजे त्यांनी आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहेत. म्हणजे काय? अभ्यास करायला बसला आहेत आणि पटकन व्हॉट्सअपवर काहीतरी पिंग आलं, अभ्यास करायला बसलाय, मध्येच काहीतरी रील वाजायला लागलं, मध्येच काहीतरी फेसबुकवर कोणीतरी पोस्ट केली, तर तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं आणि तुम्ही अभ्यास सोडून त्या नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागता. हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला आपलं लक्ष विचलित करण्याची बरीच साधनं आसपास आहेत. पूर्वी त्या काळी फक्त टी व्ही होते, आता त्या मोबाईलनी तर इतका धुमाकूळ घातला आहे की अभ्यासात लक्ष लागत नाही, चंचलता वाढलेली आहे. एका ठिकाणी बसण्याची सुद्धा क्षमता छोट्यांचीच काय मोठ्यांची सुद्धा कमी झालेली आहे. आता मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देतो, निरूपणं करतो, तेव्हा कळतं तास दीड तास झाला की लोक चळवळ करायला लागतात, कारण एका जागी बैठण्याची क्षमतासुद्धा या मोबाईलमुळे माणसाची कमी झालेली आहे. समोरचा वक्ता किंवा व्याख्याता किंवा निरूपणकार, प्रवचनकार प्रवचन देत असतो आणि सगळी बसलेली माणसं एकीकडे मोबाईल बघत असतात, व्हॉट्सअपवर कोणाला रिप्लाय देत असतात किंवा काही इतर काही गोष्टी चालू असतात. इतकं माणसाला त्याचं व्यसन लागलेलं आहे. त्यामुळे इंद्रियाचे विषय येत आहे. इंद्रिय म्हणजे आपले डोळे. ते डोळे अभ्यासाकडे लागतात का? नाही. पुस्तकाकडनं ते डोळे हळूच कुठे जातात? आपले मोबाईलकडे जातात. बरोबर आहे. डोळे हे आपले इंद्रिय आहे, सेन्स ऑर्गन डोळे. मग ते डोळे कुठे आपण लावले पाहिजेत? अभ्यासात लावले पाहिजेत. पण आपण नाही करत, आपलं लक्ष इकडे तिकडे जास्ती असतं. तर ज्यांनी इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहेत म्हणजे ज्यांचे डोळे अभ्यासाकडे आहेत असा माणूस मला प्रिय आहे. दृढनिश्चय हा माझ्या ठिकाणी विश्वास ज्याचा पूर्णपणे आहे. बघा मुलांना, कुठे ना कुठेतरी ना शेवटी आपल्याला श्रद्धाही ठेवावीच लागते. किती आम्ही देव मानत नाही, आम्ही नास्तिक असं म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी आपली कोणावर तरी, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीवर म्हणा, एखाद्या भगवंतावर म्हणा, कुणा संतांवर म्हणा, आपली श्रद्धा असते आणि ती श्रद्धाही ठेवणं भागच आहे आपल्याला. ते तरच आपली उन्नती आणि प्रगती होऊ शकते. म्हटलं की मई अर्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी मलाच अर्पण केलेला. म्हणजे काय? मन अर्पण करायचं म्हणजे काय करायचं आणि बुद्धी अर्पण करायची म्हणजे काय करायची? बुद्धी अर्पण करायची म्हणजे सतत चांगले विचार करायचे, मनाने आणि बुद्धीने चांगले विचार करायचे. चांगले विचार हेच भगवंताचं आश्रयस्थान आहे. चांगले विचार म्हणजेच भगवंत.
त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगला विचार केलात, लोकांच्या कल्याणाचा विचार केलात, तर नक्कीच भगवंत तुम्हाला एक ना एक दिवस भेट देईल. भगवंताचे तुम्ही लाडके व्हाल. आलं लक्षात तुम्हाला या 14व्या श्लोकाचा अर्थ? आता मी पुन्हा श्लोक म्हणतो. कुठला भक्त प्रिय आहे मला, त्या भक्ताची लक्षणं, भक्त म्हणजे आपणच, आपलीच लक्षणं सांगतायत. या सर्व क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजेत, तर आपल्याला आयुष्यात देवाचं दर्शन भेट होऊ शकेल. तर श्लोक असा आहे. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.